नमस्कार. वर्ल्ड ऑफ वंडर्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तुम्हाला जगातील असं एक ठिकाण माहिती आहे का जिथे समुद्रातून हजारो आयलंड्स उगवतात? व्हिएतनाममधील एक असा खजिना जिथे तुम्ही बघू शकता निसर्गाचे अप्रतिम सुंदर रूप, विविध गुफा, मंदिरे तसेच जंगल. व्हिएतनामच्या गल्फ ऑफ टोंकिनमध्ये स्थित एक नैसर्गिक आश्चर्य म्हणजे हा लाँग बे. हा लाँग बे हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. तसेच ते एक पॉप्युलर असे टुरिस्ट डेस्टिनेशन आहे जे दरवर्षी लाखो व्हिजिटर्सना आकर्षित करते. आज आपण व्हिएतनाममधील हा लाँग बे या नैसर्गिक आकर्षणाबद्दल जाणून घेणार आहोत. हा लाँग बे हा एक बे म्हणजेच खाडी आहे. हा लाँगचा अर्थ स्थानिक व्हिएतनामीज भाषेमध्ये डिसेंडिंग ड्रॅगन असा होतो. हा लाँग बे हे एक आश्चर्यकारक असे नैसर्गिक आश्चर्य आहे जे जवळपास 43,400 हेक्टर क्षेत्र व्यापते आणि ज्यात जवळपास 2,000हूनही जास्त बेटांचा समावेश होतो. यापैकी बहुतेक बेटे ही निर्जन आहेत. हा लाँग बे या खाडीमध्ये अनेक स्पेक्टॅक्युलर असे लाईमस्टोन पिलर्स, केव्ज, आर्चेस आणि बीचेस आहेत जे लाखो वर्षांच्या जिओलॉजिकल तसेच क्लायमॅटिक प्रोसेसेसमुळे निर्माण झाले आहेत. येथील ही स्पेक्टॅक्युलर अशी लाईमस्टोन फॉर्मेशन्स लाखो वर्षांच्या इरोजनमुळे तयार झाली आहेत, ज्यामुळे एक युनिक असे लँडस्केप तयार झाले आहे. हे लँडस्केप प्रचंड सुंदर आहेत. असे मानले जाते की हा लाँग बेवरील काही आयलँड्स ही पोकळ आहेत, ज्यात वेगवेगळ्या केव्ज तसेच लपलेल्या चेंबर्सचे विस्तीर्ण असे जाळे बघायला मिळतात. हा लाँग बेची निर्मिती ही जवळपास 500 मिलियन वर्षांपूर्वी झाली, ज्यावेळी हा भाग एका उथळ अशा समुद्राचा भाग होता. रिग्रेशन तसेच ट्रान्सग्रेशनच्या काही सायकल्समुळे येथे लाईमस्टोन तसेच शिस्ट यांचे थर नष्ट झाले आणि जमा झाले. सुमारे 20 मिलियन वर्षांपूर्वी समुद्राची पातळी पुन्हा घसरली आणि हे रॉक्स ट्रॉपिकल क्लायमेटला एक्सपोज झाले. यामुळे येथील लाईमस्टोनचे केमिकल वेदरिंग तसेच डिझॉल्युशन होऊन सिंकहोल्स, व्हॅलीज, केव्ज आणि टॉवर्स यासारखी वेगवेगळी कास्ट फीचर्स निर्माण झाली. सुमारे 6 मिलियन वर्षांपूर्वी समुद्राची पातळी पुन्हा वाढली आणि या कास्ट लँडस्केपमध्ये पूर आला, ज्यामुळे आज आपण बघत असलेले हा लाँग बे तयार झाले. समुद्राच्या पाण्यामुळे या बेटांच्या किनारपट्टीवर वेगवेगळे नॉचेस, आर्चेस तसेच केव्ज देखील कोरल्या गेल्या. वेव्ज, करंट्स, टाइड्स आणि रिव्हर्सच्या ॲक्शनमुळे अजूनही या बेचे सेडिमेंटेशन तसेच इरोजन होत आहे. हा लाँग बे येथील जिओलॉजी ही फार कॉम्प्लेक्स तसेच फॅसिनेटिंग आहे, कारण ते वेगवेगळ्या प्रकारचे कास्ट फॉर्मेशन्स दाखवते जे संपूर्ण जगात फार रेअर तसेच युनिक आहेत. ही खाडी वेस्टर्न झोन आणि ईस्टर्न झोन अशा 2 मुख्य भागात विभागली गेली आहे. येथील वेस्टर्न झोन हा बाई टू लाँग बे म्हणून ओळखला जातो, तर ईस्टर्न झोन हा प्रॉपर हा लाँग बे म्हणून ओळखला जातो. येथील वेस्टर्न झोन हा ईस्टर्न झोनपेक्षा जुना असून तो कमी इरोडेड आहे आणि येथे शिस्ट आयलंडच्या तुलनेने लाईमस्टोन आयलंड्स जास्त बघायला मिळतात. हा लाँग बे हे एक असे नॅचरल वंडर आहे जे व्हिजिटर्ससाठी लाईमस्टोन पिलर्स, केव्ज, बीचेस, फिशिंग विलेजेस आणि कयाकिंग यासारखी अनेक अट्रॅक्शन्स आणि ॲक्टिव्हिटीज ऑफर करतात. हा लाँग बे हे जगातील 7 नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आश्चर्य मानले जाते. ही खाडी केवळ तिच्या अप्रतिम सौंदर्यासाठीच नाही, तर येथील फिशिंग विलेजेससाठी देखील ओळखली जाते. हा लाँग बे हे अनेक फ्लोटिंग विलेजेसचे घर आहे, जिथे लोक लाकडी किंवा बांबूच्या तराफ्यांवर बांधलेल्या घरांवर राहतात. येथील गावकरी हे त्यांच्या उत्पन्नासाठी प्रामुख्याने मासेमारी तसेच टुरिझमवर अवलंबून असतात. हा लाँग बेमध्ये हाय बायोडायव्हर्सिटी बघायला मिळते, ज्यामध्ये सागरी जीवनाच्या 2,000 पेक्षा जास्त प्रजाती आणि 450 पेक्षा जास्त प्रजातींचे मोल्युस्क बघायला मिळतात. हा लाँग बे इथे आढळणाऱ्या काही दुर्मिळ आणि एक्स्टिंक्ट अशा प्रजाती म्हणजे डुगॉंग्स, गोल्डन हेडेड लँगूर तसेच व्हाईट क्राउंड प्लोवर ही आहेत. हा लाँग बेमध्ये अनेक केव्ज आणि ग्रोटोज आहे, जिथे व्हिजिटर्सना स्टॅलेक्टाइट्स तसेच स्टॅलेग्माइट्सची नेत्रदीपक अशी दृश्य बघायला मिळतात. येथील काही केव्ज या ऐतिहासिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्याही महत्त्वाच्या आहेत. हा लाँग बे येथील काही फेमस अशी टुरिस्ट अट्रॅक्शन्स म्हणजे कॅटबा आयलंड, सुंग सॉट केव्ह,
टीटॉप आयलंड, थिएन कुंग केव्ह आणि मंकी आयलंड्स ही आहेत. कॅट बा आयलंड हे या हालॉंग बे येथील सर्वात मोठे असे आयलंड असून नेचर लवर्स तसेच ॲडव्हेंचर सीकरसाठी हे एक पॉप्युलर असे टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. या कॅट बा आयलंडवर एक नॅशनल पार्क आहे जे जवळपास त्याच्या अर्ध्या भागात व्यापलेले आहे. या ठिकाणी व्हिजिटर्स अनेक वनस्पती तसेच प्राणीसुद्धा बघू शकतात, ज्यामध्ये एंडेंजर्ड स्पीसीज म्हणून घोषित असलेल्या कॅट बा लंगूरचा समावेश होतो. व्हिजिटर्स या आयलंडवर हायकिंग, बायकिंग, कयाकिंग, रॉक क्लाइम्बिंग तसेच स्विमिंग या ॲक्टिव्हिटीजचा आनंद घेऊ शकतात. या कॅट बा आयलंडवर कॅनन फोर्ट नावाचे एक ऐतिहासिक स्थळसुद्धा आहे. या ठिकाणी तुम्ही व्हिएतनाम युद्धाबद्दल माहिती जाणून घेऊ शकता. या खाडीवरून व्हिजिटर्स आजूबाजूची चित्तथरारक अशी विहंगम दृश्य बघू शकतात. संग सॉट केव्ह ही हालॉंग बेमधील बो होन या आयलंडवरील सर्वात प्रशस्त आणि मोठी अशी केव्ह आहे. संग सॉट केव्हचा अर्थ येथील स्थानिक व्हिएतनामीज भाषेत आश्चर्यकारक गुहा असा होतो. ही संग सॉट केव्ह येथील स्टॅलेक्टाइट्स तसेच स्टॅलेग्माइट्ससाठी जगभरात विशेष प्रसिद्ध आहे, जे वेगवेगळे आकार तसेच रंग तयार करतात. या केव्हमध्ये 2 चेंबर्स आहेत, ज्यातील पहिला चेंबर हा थिएटर हॉलसारखा दिसतो, तर दुसरे चेंबर एक स्वच्छ तलाव आणि दगडी कासव असलेले फेरीटेल गार्डन आहे. टीटॉप आयलंड हे हालॉंग बे येथील एक छोटे पण प्रचंड सुंदर असे आयलंड आहे, ज्याचे नाव रशियन ॲस्ट्रोनॉट गेरमन टिटो याच्या नावावरून ठेवले होते, ज्यांनी 1962 मध्ये येथे भेट दिली होती. या टिटॉप आयलंडवर क्रिसेंट शेप बीच आहे, जो स्विमिंग तसेच सन बाथिंगसाठी विशेष प्रसिद्ध आहे. या आयलंडवर एक विविंग टॉवर आहे, जिथून तुम्ही या हालॉंग बेची ब्रेथ टेकिंग अशी पिक्चर्स क्लिक करू शकता. डाउगो आयलंडवर स्थित हालॉंग बेमधील आणखी एक भव्य केव्ह म्हणजे थिएन कुंग केव्ह. थिएन कुंग केव्ह या शब्दाचा अर्थ स्थानिक व्हिएतनामी भाषेत हेवनली पॅलेस केव्ह असा होतो. ही गुहा येथील भिंती तसेच त्याच्या छतावरील कोरीव कामांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. या केव्हमध्ये एक हाय डोम, कलरफुल लाईट्स आणि म्युझिकल सिस्टीम आहे, ज्यामुळे एक मॅजिकल ॲटमॉस्फिअर तयार होते. येथील मंकी आयलंड हे कॅट बा आयलंडजवळील एक छोटेसे असे आयलंड आहे, जे तेथील माकडांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. या मंकी आयलंडवर व्हिजिटर्स सँडी बीचेस, क्रिस्टल क्लिअर वॉटर तसेच वेगवेगळे कोरल रीफ्स बघू शकतात. मंकी आयलंड हे नेचर लवर्ससाठी एक रिलॅक्सिंग असे ठिकाण आहे. हालॉंग बेमध्ये वेट आणि ड्राय असे 2 सीझन असलेले ट्रॉपिकल क्लायमेट बघायला मिळते. वेट सीझन हे मे ते ऑक्टोबरपर्यंत असते. यावेळी जोरदार वादळ तसेच पाऊस बघायला मिळतो. येथील ड्राय सीझन नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंत असते. यावेळी येथील आकाश फार स्वच्छ असून तापमान बरेच आल्हाददायक असते. हिवाळ्याच्या महिन्यात येथे फॉगसुद्धा बघायला मिळतो, जे या हालॉंग बेच्या सौंदर्यात अजून भर घालतात. हालॉंग बेला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते एप्रिल हा कालावधी आहे. यावेळी येथील हवामान फार आल्हाददायक असते. तसेच यावेळी येथील निसर्गरम्य लँडस्केप बघण्यासाठी व्हिजिबिलिटी बेटर असते. मी तुमच्याबरोबर हालॉंग बे येथील जिओलॉजी, हिस्ट्री, क्लायमेट, बायोडायव्हर्सिटी तसेच तेथील फेमस टुरिस्ट अट्रॅक्शन्स शेअर केले आहेत. परंतु या व्यतिरिक्तही या आश्चर्यकारक ठिकाणी एक्सप्लोर करण्यासाठी बरेच काही आहे. आय होप तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून जगातील 7 नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आश्चर्य मानल्या जाणाऱ्या हालॉंग बेबद्दल नवीन काहीतरी इन्फॉर्मेशन नक्कीच मिळाली असेल. तुम्हाला नक्की कुठली इन्फॉर्मेशन जास्त इंटरेस्टिंग वाटली ते कमेंट करून मला नक्की कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा, चॅनलच्या फेसबुक पेजला फॉलो करा. यासारख्या अनेक ठिकाणांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जागेबद्दल अमेझिंग अशी माहिती घेऊन लवकरच. तोपर्यंत कीप स्माइलिंग, टेक केअर अँड बाय बाय.